नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा हातनुरे। आज आपण राष्ट्रीय आणि महाराष्ट्र घडामोडी बघत आहोत। तर बघा, आपण याच्या अगोदर महाराष्ट्र घडामोडी बघितले, त्या लेक्चरमध्ये बघा काय मी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी घेतलेली आहे। या आर्थिक पाहणी रिलेटेड जे 1-2 प्रश्न आले तर ते महत्त्वाचं आहे, ते मात्र व्यवस्थित तो लेक्चर बघून तुम्ही ते कव्हर करा। ओके, आता राष्ट्रीय घडामोडी, आता याच्यामध्ये जवळपास आपण अवॉर्ड राष्ट्रीय असतील, नेमणुका असतील किंवा मग कृषी पर्यावरण रिलेटेड असेल, राजकीय घडामोडी असतील, ओके, त्यानंतर काय रे आर्थिक घडामोडी असतील, या सगळ्या घडामोडी बघितल्यात। त्याला सोडून काही राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या या राष्ट्रीय घडामोडी अंडर आपण बघणार आहोत। ओके, तर बघा आता काय रे याच्या अगोदर प्रश्न कसे विचारले आहेत, अवनी चतुर्वेदी याच्यावर विचारले आहे, लढाऊ विमानावर MiG-21 वर वगैरे। त्यानंतर चंद्रबाबू नायडू यांच्या याच्यावर 2018ला काय रे 2017च्या एंडिंग म्हणजे 18लाच काय रोकड रहित जी काय समिती स्थापन केली, अशा 2 चंद्रबाबू नायडूचेच असे उत्तर असणारी 2 याच्यावर प्रश्न विचारलं होतं, ज्यांनी परीक्षा दिली त्यांना आठवत असेल। ओके, त्यानंतर असोचामवर विचारलं होतं राष्ट्रीय पक्ष म्हणून कुठला, समाजवादी पार्टी, याच्यावर एक प्रश्न आला होता। त्यानंतर काय स्टॅच्यू ऑफ युनिटीवर 2019ला प्रश्न आला होता। त्यानंतर पहिले पर्यावरणपूरक जैव इंधन धोरण जे आहे त्याच्यावर प्रश्न आला होता। ओके, त्यानंतर जननी सेवा योजना असेल किंवा न्यायमूर्ती लोंढा समिती असेल याच्यावर असेल, किंवा मग चेनानी नशिरी बोगदा असेल, किंवा मग पिंक हॉयसला याच्यावर असेल, अशा वेगवेगळ्या याच्यावर काय राष्ट्रीय घडामोडीवर। आता अवॉर्ड बिवॉर्ड सगळं सोडून म्हणल्यानंतर काय येणार आहे, सगळ्या बाकी गोष्टी तुम्हाला कृषी पर्यावरण अंडर सगळ्या सांगितलेल्या आहेत। त्यानंतर काय रे याच्या अंडर सांगितले आहेत कशावर, रेल्वेच्या वेगळे घेतल्यात, आर्थिक घडामोडी घेतल्यात, त्यानंतर राजकीय घडामोडी घेतलेल्या आहेत। जवळपास सगळं झालेलं आहे, पण आता काही गोष्टी राहिलेल्या त्या गोष्टी आपण एक रॅपिड फायर घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी याचा करू राष्ट्रीय घडामोडीचा। बघा, अटल रोहतांग बोगद्याचं उद्घाटन, मग अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे, अटल बोगदा असं नामकरण करण्यात आलं आहे। बघा, उद्घाटन कुणी केले, बघा पहिलं फर्स्ट ऑफ ऑल बघा काय, जसं चेनानी नशिरी याच्यावर बोगद्यावर प्रश्न विचारला तसं याच्यावर पण येऊ शकतो, कोण, नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। ओके, मार्ग कुठून कुठपर्यंत आहे ते महत्त्वाचं आहे, मनाली ते लाहौल स्पिती या 2 शहरांना जोडणार आहे। आणि यामुळं काय बघा, आता हा महामार्ग 6 महिने बंद राहत असे पूर्वी, परंतु आता काय सर्व ऋतुकाळात हा मार्ग चालू राहणार आहे। ओके, कुठून कुठं आहे मार्ग याच्यावर एक येऊ शकतो। ओके, उद्घाटन कधी झाले, 3 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, हे एक महत्त्वाचं आहे। त्यानंतर लांबी सगळ्यात मोठा आहे बघा, जगातील सर्वात लांबीचा बोगदा आहे। बघा, सीमा रस्ते संघटनेद्वारा बांधण्यात आलेला हा या महामार्गावरील जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे। हा एक वाक्य महत्त्वाचं आहे, त्यासाठी मग लांबी माहिती पाहिजे। 9.2 किलोमीटर आहे आणि उंची 5.5 मीटर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालते। रुंदी 10.5 मीटर असून त्यामध्ये आपत्ती कळासाठी 3.6 आणि 2.25 मीटर पॉईंट लक्षात नका ठेवू, अग्निरोधक बोगदा मार्ग तयार करण्यात आला आहे। आपत्ती कळासाठी काय करण्यात आले, अग्निरोधक बोगदा मार्ग तयार करण्यात आले। काय काय लक्षात ठेवाल, मार्ग मनाली ते लाहौल स्पिती, उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, लांबी 9 किलोमीटर अंदाजे, उंची 5.5 किलोमीटर, ओके, आणि रुंदी 10.5 मीटर, आणि काय उभारणी सीमा रस्ते म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे बांधण्यात आलेला हा महामार्गावरील जगातील सर्वात लांबीचा बोगदा आहे। आणि या बोगद्याचं नामकरण काय करण्यात आले, अटल बोगदा असे नामकरण करण्यात आले। मग याची जी मंजुरी आहे, सगळ्यात पहिलं कोणी दिली मंजुरी बघा, तर ह्याची मंजुरी जी आहे तर 3 जून 2000 रोजी मान्यता कोणी, अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंटने दिलं होतं। ओके, अटल रोहतांग खिंडीच्या खाली तयार करण्यात आलेला हा बोगद्याचा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं 3 जून 2000 रोजी मान्यता दिलेली होती। ओके, या बोगद्यामुळे लेह आणि मनाली या 2 शहरातील अंतर 46 किलोमीटरनं कमी झाले, हे महत्त्वाचं आहे। किती तासांना प्रवास कमी झाला असे वाक्य टाकू शकतात। ओके, तर बघा, समुद्र सपाटीपासून 3000 मीटर उंचीवर हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे। दॅट्स इट, एवढं काय याच्या बाहेर करण्याची काही गरज नाही। तर बघा, ग्रामीण घरांमध्ये 100% नळ जोडणी करणारं गोवा, काय ग्रामीण घरामध्ये 100%
आता मी थोडंसं बघा, जिथं प्रश्न आहे तिथं थांबणार आहे, आता उगाच काहीतरी थांबून फायदा आहे का रे. बघा, ग्रामीण घरामध्ये 100% नळ जोडणी करणारं 1200 देशातलं पहिलं राज्य आहे असं विचारतील. कोणतं आहे मग? गोवा हे पहिलं राज्य आहे. मग हे कशाद्वारे त्यांनी शक्य केलंय? तर कुठली योजना आहे? जलजीवन अभियानाअंतर्गत. कुठल्या? जलजीवन अभियानाअंतर्गत. याचा उद्देश काय मग जलजीवन अभियानाचा? याचा उद्देश आहे हे पूर्ण करण्यासाठी 2024 पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे की काय, पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणी देशातील सर्व घरांपर्यंत पोहोचविणं हे याचा उद्देश आहे. पाईपलाईनद्वारे असं पहिलं राज्य आहे कोणतं की ग्रामीण घरामध्ये 100% नळ जोडणी करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, असा प्रश्न येऊ शकतो. हे हेडलाईनच महत्त्वाची आहे. बाकी काय जलऊर्जा मंत्रालयाच्या मते गोव्यातील काय आता एक किती लाख आहे काय नाही काय करायचं महत्त्वाचं नाही. जलजीवन अभियानाअंतर्गत हे शक्य झालंय. कुठल्या? हे 2 वाक्य माहीत पाहिजे. जलजीवन अभियानाअंतर्गत आणि ग्रामीण घरामध्ये 100% नळ जोडणी करणारं गोवा हे पहिलं राज्य आहे. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. काय जलजीवन मिशन प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन परदेशात राहणाऱ्या भारतीयांना जोडून व सामावून घेण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणारा प्रवासी भारतीय दिवस परिषद हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. कोणाचा? परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाअंतर्गत प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन केलं जाते. 16वी आहे ठिकाण आभासी, म्हणजे बघा 2021ची थीम काय? आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देताना. असं ते काय एवढं महत्त्वाचं नाही. बघा, उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं प्रवासी भारतीय दिनाचं. ओके, तर बघा याचं प्रवासी भारतीय दिनाचं आयोजन 2003 पासून केलं जातं आहे. कधीपासून? 2003 पासून आयोजन केलं जाते. 2003 पासून आयोजन केलं जातं आहे. पण 2003 पासून दरवर्षी आयोजन केलं जायचं, पण 2015 पासून केलं आहे किती? दर 2 वर्षांनी. 2003 पासून प्रवासी दिनाचं आयोजन केलं जातं आहे, पण 2003 पासून 2015 पर्यंत दरवर्षी करायचं, पण आता 2015 पासून दर 2 वर्षाला आयोजन केलं जाते. शेवटचं काही प्रवासी दिन बघा, 2003चं पहिलं जे आहे नवी दिल्लीला भरलेलं आहे. ओके, आणि 16वं आहे हे. ओके, 16वं आभासी माध्यमाद्वारे होणार आहे. ओके, 2019चं मात्र 15वं लक्षात ठेवा, वाराणसीला झालेलं आहे 2015. ओके, युवा प्रवासी भारतीय परिषदेचे आयोजन 8 जानेवारी 2021 रोजी. काय एवढं महत्त्वाचं आहे? मध्यवर्ती संकल्पना भारत प्रदेशात यशस्वी तरुणांना एकत्र आणताना. आता हे महत्त्वाचं आहे बघा. श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट व मंदिराचं भूमिपूजन. आपल्या अकॅडमीची काय रे, जी लोकसेवा अकॅडमी आहे त्याची देखील स्थापना 5 ऑगस्ट 2020ला झालेली आहे. ऑनलाईन अकॅडमीची स्थापना. ओके, राम जन्मभूमीच्या दिवशीच. तर बघा, योगायोग होता शुद्ध. बघा, अयोध्या निकालाची तारीख बघा, सुनावणी 1 नोव्हेंबर 2019ला झाली. हे महत्त्वाचं आहे बघा. काय? अयोध्या निकाल खूप महत्त्वाचा आहे. निर्णय विचारू शकतात. बघा, अयोध्या निकाल काय कधी झाला हे महत्त्वाचं आहे. सुनावणी, अयोध्या निकाल सुनावणी, थोडासा मी वेळ घेतोय तर 1 नोव्हेंबर 2019ला सुनावणीची तारीख झाली. मग कशावर होता रे अयोध्या? की बाबा वादग्रस्त जमीन किती होती याच्यामध्ये? 2.77 एकर. किती? 2.77 एकर एवढी जमीन होती. आणि ही जमीन मग काय म्हणायचे बघा, काय मस्जिदीची जमीन आहे का राम जन्मभूमीची आहे? ओके, मग त्याच्यामध्ये मग याच्यावर काय कोर्टाचा निर्णय झाला, आणि कोर्टाचा निर्णय होऊन कुठले होते कोर्टाचे काय खंडपीठाचा निर्णय झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये. 5 सदस्यीय खंडपीठानं हा निर्णय घेतलाय आणि त्याचे अध्यक्ष होते रंजन गोगोई. सरन्यायाधीश कोण होते? रंजन गोगोई. महत्त्वाचं आहे बघा. अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद जमीन प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय खटनापीठानं हा निकाल दिला आहे. रंजन गोगोई म्हणजे कोण आहेत रे? ईशान्य भारतातला पहिला सरन्यायाधीश आहे. कळलं? बघा, तर बघा निकालानुसार वादग्रस्त जागा 2.77 एकर म्हणजे 2.77 एकर राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्यात आली असून मस्जिदीच्या उभारणीसाठी पर्यायी जागा देण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे काय की जी 2.77 एकर जमीन होती ती मात्र वादग्रस्त जी जमीन होती ती राम मंदिराला काय करण्यात आली? देण्यात आली. आणि असं सांगण्यात आलं की मस्जिदीच्या उभारणीसाठी पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्यात आले ट्रस्टला. ओके, सर्वाधिक काळ सुनावणी चाललेला. आता हे काय राम जन्मभूमीचा जो खटला आहे बराच काळ चाललाय, पण सगळ्यात जास्त भारतामध्ये कुठला खटला सर्वात जास्त चाललाय तर केशवानंद भारती खटला. किती दिवस चाललाय बघा? केशवानंद भारती खटला 68 दिवस चाललाय सुप्रीम कोर्टात. आणि
तरी हा 2 नंबरचा खटला आहे राम जन्मभूमी, किती 40 दिवस चाललाय. आता बघा याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे पुनश्च एकदा सांगतो. बघा सुनावणीची तारीख आहे 1 नोव्हेंबर 2019. मग वाद कशामध्ये होता? 2.77 एकरमध्ये वाद होता. आणि कोणी निर्णय दिलाय? रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय खंडपीठाने निर्णय दिलाय. ओके. आणि सर्वाधिक काळ सुनावणी चाललेला हा खटला आहे. त्या काय सगळ्यात जास्त खटला केशवंत भारती चढला आणि दुसऱ्या क्रमांकाचा खटला म्हणजे हा आहे. ओके. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट याची स्थापना 5 फेब्रुवारी 2020 रोजी झाली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र याची. ओके. त्याचे ट्रस्टचे प्रमुख आता सध्या न्यायमूर्ती के परासरन माजी महान्यायवादी आहेत, ते आहेत. राम मंदिराचं भूमिपूजन जे आहे, या मंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि पहिलं वर्धापन दिनी अयोध्यात राम मंदिराची आधारशिला स्थापन केली. कशा 370 रद्द झाल्या त्या दिवशी. ओके. पहिली निमंत्रण पत्रिका कुणाला दिली? महत्त्वाचं आहे बघा. पहिली निमंत्रण पत्रिका कुणाला देण्यात आली? तर पहिली निमंत्रण पत्रिका काय भूमिपूजनाची पहिली निमंत्रण पत्रिका बाबरी मस्जिद प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांना देण्यात आली. इक्बाल अन्सारी यांना देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी मंदिर नावानं 5 रुपयाचं तिकीट प्रकाशन करण्यात आलंय. ओके. आता पुन्हा याच्यामध्ये इथं बघा, जगातील 3ऱ्या व भारतातील 2ऱ्या क्रमांकाचं मोठं मंदिर आहे. जगातील सर्वात मोठं मंदिर कुठं आहे? मग कंबोडियामधील मंदिर आहे. 401 एकर परिसरात आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा हे मंदिर साकारलं जाईल त्यावेळेसची गोष्ट. ओके. श्री रंगनाथ स्वामी मंदिर तिरुचिरापल्ली तामिळनाडू 155 एकर आहे. म्हणजे बघा जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं आणि भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं मोठं मंदिर आहे म्हणजे राम मंदिर. ओके. तर बघा राम मंदिर अयोध्या किती 120 एकरमध्ये होणार आहे. मंदिराचा आराखडा तयार करणारा प्रमुख वास्तुरचनाकार कोण आहे? चंद्रकांत सोमपुरी आहे. आणि मंदिराची शैली भारतीय नागरी शैली आहे. ओके. बाकी काय एवढं महत्त्वाचं नाही. बघा आता गैरसैन ही उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे. बघा आता असं 2 राजधान्या म्हणजे 2पेक्षा अधिक किंवा 2 राजधान्या करणारं उत्तराखंड हे 4थं राज्य ठरलंय. 4थं राज्य. मग आता उत्तराखंडनं काय रे गैरसैन याची उन्हाळी राजधानी झाली. मग हिवाळी राजधानी कोणती आहे याची? डेहराडून. बरोबर. कोण होते मुख्यमंत्री? त्रिवेंद्र सिंह रावत. कोण? त्रिवेंद्र सिंह रावत यांनी 5 मार्च 2020 रोजी गैरसैन राज्याची उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केले. आणि डेहराडून ही राज्याची हिवाळी राजधानी आहे. दॅट्स इट. इथं काय एवढं महत्त्व नाही. वेळ घालवण्यासाठी काही कारण नाही. ओके. उत्तराखंडमध्ये काय 2 राजधान्या करण्यात आलेल्या आहेत. एक उन्हाळी राजधानी गैरसैन आणि हिवाळी राजधानी कोणती? डेहराडून. मग असं करणारं हिमाचल प्रदेशात धर्मशाळा आणि शिमला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि नागपूर काय उपराजधानी म्हणून काय नागपूर करारामध्ये मान्य करण्यात आलं होतं. आंध्र प्रदेश अमरावती विशाखापट्टणम आणि कर्नूल असे 3 राजधान्या निर्माण करण्यात आल्या. आणि जम्मू काश्मीरला पूर्वी राहत्या होत्या राजधानी 2, श्रीनगर आणि काय कुठली होती? सिमला. काय काहीच माहित नाही सर आम्हाला. शकुंतला देवी यांचा विक्रमाची गिनीज बुकात नोंद. सिमला कुठं आहे तेच माहित नाही म्हणून. लडाख आहे का काय? बघा शकुंतला देवी यांच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाली. कुठली कशी नोंद झाली? मग यांचं जरी 2013 मध्ये निधन झालं असलं तरी बघा निधन यांचं 2013 मध्ये झालंय. शकुंतला देवी ह्या आहेत. ओके. तर बघा देशातल्या थोर गणिततज्ञ आहेत. काय पहिले लक्षात घ्या. गणिततज्ञ आणि वेगाने आकडेमोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवी आहेत. मग त्या कुठल्या आहेत काय नाही ते बघू. पण एक लक्षात घ्या यांचं गिनीज बुकामध्ये काय नोंद झाली बाबा? तर बघा यांची गिनीज बुकामध्ये काय झाली? विश्वविक्रम यांनी केला. विश्वविक्रम गिनीज बुकामध्ये कोणता केलाय? की 13 अंकी. बघा काय यांचा विक्रम काय बघा 13 आकडी 2 संख्याचा गुणाकार केवळ 28 सेकंदात केलाय त्यांनी. 18 जून 1980 या दिवशी लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान शकुंतला देवी यांनी 13 आकडे 2 संख्याचा गुणाकार केवळ 28 सेकंदात केला होता. त्याचा गौरव आत्ता झाला 40 वर्षांतरी. बघा वर्षापूर्वी लंडन केलेल्या विश्वविक्रमसाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं त्यांना आत्ता. शकुंतला देवी. आणि शकुंतला देवीला काय म्हणतात विचारू शकतात प्रश्न. शकुंतला देवीला काय म्हणतात रे? ह्या बेंगलोरच्या आहेत आणि यांचं टोपण नाव आहे मानवी कम्प्युटर. आता मला सांगा काय रे 13 आकडे 2 संख्याचा गुणाकार केवळ 28 सेकंदात करत असतील तर त्याला मानवी कम्प्युटरच म्हणावं लागेल ना. साधी गोष्ट आहे. मानवी कम्प्युटर आहेत. एक गणिततज्ञ असण्यासोबतच ते एक उत्तम लेखिका आणि व्यावसायिक राजकारणी देखील होत्या. बघा त्यांनी लिहिलेले पुस्तक बघा फलज्योतिष, पाककला, काही कादंबऱ्या देखील आहेत. आणि त्यांचं पुस्तक फेमस पुस्तक आहे बघा. हा पहिलं पुस्तक आहे. ओके. हे
समलैंगिकावरील भारतातलं पहिलं प्रकाशित शैक्षणिक साहित्य आहे हे त्यांचं द वर्ल्ड ऑफ होमोसेक्शुअल्स हे पुस्तक त्यांचं जे होमोसेक्शुअलवर समलैंगिकावरलं भारतातलं पहिलं पुस्तक आहे. त्यांच्या जीवनावर आधारित शकुंतला देवी हा चित्रपट प्रदर्शित झाला. ते विद्या बालन त्याची भूमिका केली. कोणाची? शकुंतला देवी यांची भूमिका कोणी केली? विद्या बालन यांनी केलेलं आहे. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही बघा. ओके. त्यांचं निधन 21 एप्रिल 2013 म्हणजे 2013 मध्ये त्यांचं निधन झाले. त्यांचं रेकॉर्ड काय? शकुंतला देवी कायसाठी आहेत? गणिततज्ञ आहेत, ते लेखिका आहेत, व्यावसायिक आहेत, राजकीय आहेत, पण गणिततज्ञासाठी फेमस आहेत, गणितासाठी. ओके. 20 जुलै 2020 रोजी त्यांनी 40 वर्षापूर्वी लंडनमध्ये केलेला एक विक्रम म्हणजे 1980ला त्यांनी जो विक्रम केला आहे 13 आकडी 2 संख्येचा गुणाकार केवळ 28 सेकंदात त्यांनी केला आहे. त्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जे रेकॉर्ड झाला आहे त्याचं प्रमाणपत्र त्यांना आत्ता मिळालं आहे. ओके. आणि मानवी कम्प्युटर म्हणून यांना ओळखलं जातं आहे. का? तर एवढ्या स्पीडनं गणित करत असतील तर ते त्यांना तसं म्हणणं साहजिक आहे. त्यांची पुस्तकं फलज्योतिष, पाककला, काही कादंबऱ्या आहेत. द वर्ल्ड ऑफ होमोसेक्शुअल्स हे त्यांचं पुस्तक समलैंगिकावरील भारतातील पहिलं प्रकाशित शैक्षणिक साहित्य आहे. त्यांच्या जीवनावर आधारित शकुंतला देवी हे पिक्चर देखील रिलीज झालेलं आहे. कुणी केलं आहे भूमिका? विद्या बालन. आता कोझिकोड विमान अपघात. जसं बघा विमान अपघातावर प्रश्न विचारला होता M21 वर मिग. ओके. मग तसं बघा कधी 7 ऑगस्ट 2020 रोजी झालेलं आहे. दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान केरळमधील कोझिकोडच्या करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवर घसरल्याचं भीषण अपघात झाला आहे. आणि सगळ्यात सुरक्षित धावपट्टी समजली जाते खरं तर. बघा मग आता वंदे भारत अभियानाअंतर्गत भारतात आणण्यात येत असलेल्या व्यक्तींचं विमान होतं. म्हणजे जे कोरोना काळामध्ये बरेच बाहेर अडकले होते त्यांना आणण्यासाठी हे विमानाचा वापर करण्यात आला. बघा कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी वंदे मातरम अभियान राबवण्यात आलं होतं. कुठलं? वंदे भारत अभियान. त्या अंतर्गत म्हणजे कोझिकोड विमान अपघात म्हणजे कोणतं विमान आहे? मग बघा विमानाचं नाव विचारतात बघा. जसं MiG-21 वगैरे विचारलंय तसं दुबई कोझिकोड 9 हे 9 असते बरं का. 9-13 काय 1344 बोईंग 737 काय बोईंग 737 नंबर लक्षात ठेवा. बोईंग 737 जसं मिग लक्षात ठेवा तसं बोईंग 737 कोझिकोड विमान अपघात. कोणतं विमान आहे असं विचारू शकतात. वैमानिक दीपक साठे होते. ओके. केरळच्या कोझिकोड विमानतळाची धावपट्टी टेबल टॉप आहे म्हणजे भारतातले सर्वात सुंदर आहे पण थोडीशी असुरक्षित आहे. बघा देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन कोणतं आहे? बघा इथे डायरेक्ट इथंच बघायला गरजेचं आहे. बघा पहिलं कोणतं आहे रे सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने केलं जात आहे. पहिलं कोणतं आहे? पहिलं मणिपूरमधील थोंबुल आहे. थोंबुल जिल्ह्यातलं पोलीस स्टेशन आहे थोंबुल मणिपूरमधलं. आणि दुसरं आहे तमिळनाडूतील सालेम. कोण? तमिळनाडूमधलं सालेम. आणि तिसरं आहे अरुणाचल प्रदेशातील चांगलँग. काय नाव आहे सर? बरोबर ना. बघा मणिपूरमधील थोंबुल आणि दुसरं तमिळनाडूतील सालेम आणि अरुणाचल प्रदेशातील चांगलँग देशातलं सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन 2020 या अंतर्गत ही आहेत. ओके. बाकी याच्यामध्ये काय बघण्यासारखं नाही. महाराष्ट्रातलं एकही नाही बरं काय सर्वोत्कृष्ट. हे बघा एकही पोलीस स्टेशनचा समावेश नाही महाराष्ट्राचा. क्राईम मध्ये महाराष्ट्र दुसरा आहे. तर बघा गोवंश हत्याबंदीचा कायदा कर्नाटक सरकारनं केलाय. मग याच्या अगोदर कोणी केलं तरी महाराष्ट्र केलाय. चौथा आहे असं करणार. बघा आपण त्याच्या अगोदर बघू कायद्याचं नाव काय. बघा कर्नाटक प्रिव्हेन्शन ऑफ स्लॉटर अँड प्रिझर्वेशन ऑफ कॅटल बिल 2020 आहे. संरक्षण कोणाला? गुरेढोरे यांना आहे. गुरेढोरे म्हणजे कोण? मग गायी आल्या, बैल आले पण प्रजननास अपात्र ठरलेले जे बैल आहे ते असेल किंवा वासरं असतील, म्हशी असेल, रेडे असेल यांचा समावेश या कायद्याअंतर्गत केला आहे. ओके. शिक्षा काय लक्षात ठेवायची गरज नाही पण एक लक्षात ठेवा की असा गोहत्या बंदी कायदा कुठल्या कलमांतर्गत केला जातो रे? 47 का 48? तर बघा यापूर्वी असे कायदे करणारे राज्य उत्तर प्रदेश पहिलं आहे, दुसरं मध्य प्रदेश आहे, तिसरं महाराष्ट्र आहे आणि चौथं गुजरात आहे. काढून बघा पुस्तकं महाराष्ट्र तत्वामध्ये. बघा महाराष्ट्र तिसरा आहे. आतापर्यंत करणारे 4 राज्य आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. ओके.
आणि कर्नाटक आता 5वा आहे गोहत्याबंदी सरकार कायदा करणार. त्यानंतर बघा आता गोवारी समाज आदिवासी नाही. याच्या अगोदर उच्च न्यायालयानं कुठल्या नागपूर खंडपीठाने दिलेला काय आदेश दिलता की बाबा गोवारी समाज काय आदिवासी समाज आहे असं सांगितलं होतं, पण त्याचा काय आदेश रद्द केलाय कुणी? सुप्रीम कोर्टानं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिलाय की गोवारी समाज हा आदिवासी नाही. मग आता इथून पुढं गोवारी समाजाला काय आदिवासीच्या म्हणजे काय अनुसूचित जमातीच्या जे पी सर्व्हिसेस आहेत म्हणजे ते तुम्हाला त्यांना लाभ त्याचा मिळणार नाही. गोवारी समाज हा आदिवासीच नसून त्यांच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील करण्याचा उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा 14 ऑगस्ट 2018चा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे. म्हणजे आता काय म्हणायचं आहे, गोवारी समाज हा कुठला आहे? कुठला आहे म्हणजे आपला विदर्भामध्ये काही आणि मध्य प्रदेशामध्ये ह्या समाज आहे गोवारी समाज. 19 ऑक्टोबर 1956 रोजी अनुसूचित जमातीविषयक घटनात्मक आदेशावर नोंद केल्याप्रमाणे गोंड गवारी या नावाने कोणतीही जमात अस्तित्वात नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं काय केलं आहे, गोवारी जमात हा आदिवासी नाही असं काय केलं, डिक्लेअर केलं. त्यामुळं आता खालीलपैकी कोणत्या जमातीला आता आदिवासी जमातीतून काय केलं सुप्रीम कोर्टानं रद्द म्हणजे हा कुठल्या खंडपीठाचा निर्णय रद्द केला असं विचारू शकतात किंवा कुठला समाज त्याला बाजूला केला असं विचारू शकतात. पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेचा लिझन ऑफ मेरिट पुरस्कार. बघा काय पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेचा लिझन ऑफ मेरिट पुरस्कार मिळाला आहे. कुणाचा आहे हा? म्हणजे तिथला सर्वोच्च पुरस्कार आहे अमेरिकेचा लिझन ऑफ मेरिट पुरस्कार. मग आता डायरेक्ट मोदीला कोणी दिलाय? ट्रम्प अध्यक्ष कोण होते? डोनाल्ड ट्रम्प होते. मग ट्रम्पनं मोदीच्या हातात दिले का? नाही. मग मोदी बी स्वतःच्या हातात घेतलं नाहीत आणि ट्रम्प बी दिलं नाही. म्हणजे कोण दिले बघा, भारताचा राजदूत जो आहे तरनसिंहजीत सिंधू यांनी स्वीकारलाय आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट अब्रायन यांनी दिलाय. यांनी घेतलाय, यांनी दिलाय. पण मिळाला कोणाला? मोदी यांना. भारताचे पंतप्रधान मोदी यांना लिझन ऑफ मेरिट पुरस्कार. मग असं विचारू शकता अमेरिकेचा लिझन ऑफ मेरिट पुरस्कार कोणाला मिळाला? मग ते स्वीकारलाय कोणी असं वाक्य टाकू शकतात. स्वीकारलाय कोण? भारताचा राजदूत तरनसिंहजीत सिंधू आणि दिलाय कोणी? रॉबर्ट ओब्रायन. पण ॲक्च्युअल दिले डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरस्कार कुणाला दिलाय? मोदीला दिलाय, पण स्वीकारणारा आणि देणारा वेगळे. आणि जपानचा पंतप्रधान यांनाही मिळालाय आबे आणि मुक्त हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेतील. बघा कोणाला अजून कोणाला? पंतप्रधान शिंझो आबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन या दोघांना मिळालाय आणि हे एक भारताचे. ओके असो, पण पंतप्रधान मोदी यांना याआधी रशिया, सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमिरात, मालदीव आदी देशांना देखील सन्मानित केले. म्हणजे त्यांचे सर्वोच्च पुरस्कार जे आहेत ते देऊन त्यांना गौरवलं आहे. कुणाला? नरेंद्र मोदी यांना. बघा अमेरिकेत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातात. लिझन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. काही एवढं काही नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा काय की लिझन ऑफ मेरिट पुरस्कार कोणाला मिळाला? नरेंद्र मोदी यांना मिळाला. हेच माहीत नाही असते टाईमला, मग अजून दुसरंच काय होऊन बसतंय. आर्या राजेंद्रन यांच्याबद्दल काय लक्षात ठेवाल? आर्या राजेंद्रन ह्या 21व्या वर्षी महापौर पदावर निवड होणारी ही देशातली सर्वात तरुण महापौर ठरली आहे. देशातली सर्वात असं विचारू शकता देशातली. जसं बघा मुंबईची पहिली काय कलेक्टर जी निधन पावल्यानंतर तिनं कोणाला दान केले बरोबर ना, ते तसं विचारलं तसं ह्या पण यांच्यावर विचारू शकते. 21व्या वर्षी महापौर पदावर निवड होणारी आर्या राजेंद्रन देशातली सर्वात तरुण महापौर ठरलेली आहे. मग कुठली आहे महापालिका? कुठली आहे? तिरुअनंतपुरम केरळची राजधानी आहे. तिरुअनंतपुरमच्या काय महानगरपालिकेमध्ये यांनी महापौर झालेत बरोबर. आणि सर आम्ही काहीच नाही व्हाल, नक्की व्हाल मित्रांनो. प्रत्येकाच्या परीनं प्रत्येकाला काही ना काही मिळत असते. पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, तिकडे तेच आहेत पक्ष. ओके. आणि आर्या या माकप कार्यकर्त्या के राजेंद्रन यांच्या कन्या आहेत. बाकी काही महत्त्वाचं नाही, फक्त एक लक्षात ठेवा आर्या राजेंद्रन कुठल्या आहेत? केरळच्या आहेत. तिरुअनंतपुरम यांच्या महापौर 21व्या वर्षी म्हणजे देशामधली पहिली महिला आहे की जी 21व्या वर्षी महापौर झाली. त्याच्या अगोदर कोण होतं बाबा? 23व्या वर्षी झालेले आहे महापौर. कोण आहे? सबिता बेगम. ओके. देवेंद्र फडणवीस 27व्या वर्षी झाले पण ते असो, पण सगळ्यात पहिलं 21व्या वर्षी ह्या झालेत आता राजेंद्रन. आता बघा विजया राजे शिंदे यांना मोदी सरकारचं अनोखं अभिनंदन. काही नाही, 100 रुपयाचं काय नाण्याचं अनावरण करण्यात आलंय.
जे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त. ओके, मग असं विचारतील, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षी समाप्तीनिमित्त काय 100 रुपयाचं नाण्याचं अनावरण केलं. कोणाच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं काय 100 रुपयाच्या नाण्याचं अनावरण करण्यात आलं? कोणाच्या? विजयाराजे शिंदे. बस संपलं, एवढंच, याच्या पलीकडे जाऊ नका. 100 रुपयाच्या नाण्याचं अनावरण कोणाच्या स्मरणार्थ किंवा कोणाच्या याच्या काय म्हणतात त्याला जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यात आले, असं नॉर्मल प्रश्न विचारतील. याच्या पलीकडे याच्यावर प्रश्न विचारण्यासारखा नाही. मग 100 रुपयाच्या नाण्याचं वजन किती आहे? 35 ग्राम आहे. ते नाणे 4 धातूपासून बनले आहे, याचं काही महत्त्वच नाही. ओके, त्यानंतर बघा, ग्वाल्हेर व ओरछा शहरांना युनेस्कोचा वारसा जयपूरला जसं मिळालं तर बघा, माहिती आहे ना, जयपूरला मिळालं तर तसं ग्वाल्हेर आणि ओरछा शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा मिळाला आहे. महत्त्वाचं आहे बघा, खूप महत्त्वाचं आहे, विचारू शकतात. मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर आणि ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहराच्या यादीत स्थान मिळाले. हे महत्त्वाचं वाक्य आहे. कुठं? युनेस्कोच्या जागतिक वारसा शहराच्या यादीत स्थान मिळाले. पहिले जसं जयपूरला मिळालंय तसं या 2 शहरांना मिळाले. मध्य प्रदेशमधल्या काय ग्वाल्हेर आणि ओरछा या शहरांना मिळाले. मग या शहराचं वैशिष्ट्य माहीत पाहिजे. आता बघा, तिथं काय शहरांना दौरा करणार आहेत हे काय म्हणजे बाकीच्या गोष्टी. युनेस्को काय करते? जागतिक वारसा शहर हे निवडत असते. ओके, बघा आता ग्वाल्हेर बाबत हे महत्त्वाचं आहे. मध्य प्रदेशातील प्रमुख शहरापैकी एक आहे, हे महत्त्वाचं नाही तर काय 9व्या शतकात याची स्थापना झाली. कधी? 9व्या शतकात. आणि ओरछाचं 16व्या शतकात झाले. आणि हे शहर किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. ओरछा, कुठलं? ओरछा. आणि गुर्जर, बघा आता कोणकोणत्या या इथून काय म्हणतात घराणे होऊन गेलेत? गुर्जर प्रतिहार राजवंश, तोमर, बघेल, कछवाहो आणि सिंधिया घराण्याची ती राजधानी होती. कोण? ग्वाल्हेर. ग्वाल्हेर फेमस शहर आहे बरं का. बघा काही नाही, बघा लक्षात ठेवा, काय कोणत्या 2 शहराला, ग्वाल्हेर आणि ओरछा शहरांना युनेस्कोचं काय मिळालंय? वारसा दर्जा मिळालाय. आणि कुठले 16व्या शतकामध्ये ओरछा शहर स्थापन झाले. कोणते? बुंदीला घराण्याची राजधानी होती. आणि ग्वाल्हेर हे जे आहे काय याच्या 9व्या शतकात झाले आणि एवढी घराणी होती हे सांगितलंय तुम्हाला. ओके, दॅट्स इट. सर्वाधिक अंतर पार करण्याचा महिला वैमानिकाचा विक्रम म्हणजे काय सर्व महिला वैमानिकांनी सारस्त केलेले एअर इंडियाचं सॅन फ्रान्सिस्को बंगळुरू हे विमान 11 जानेवारीला बंगळुरूला येऊन पोहोचले. भारतीय विमानानं विना थांबता म्हणजे कुठलं सर्वात जास्त म्हणजे एकदाही न थांबा घेता कुठंही स्टॉप न करता तर किती किलोमीटर चाललंय मग बघा 13,000 काहीतरी समथिंग आहे बघा 13,993 किलोमीटर हे विमान गेलेलं आहे. आणि विमानाचं नाव आहे AI 176 आणि बोईंग कायचं नाव होतं म्हणजे कोझिकोडचं. ओके 737. मग आता बघा विमानाचं नाव काय AI 176 लक्षात ठेवा बरं काय. आणि अंतर 13,993. मग आता वैमानिक कोण आहेत की बाबा एवढं कंटिन्यू चालवणारे कोण आहेत? वैमानिकाचं नाव कॅप्टन झोया अग्रवाल, कॅप्टन पापागरी तन्मयी, कॅप्टन आकांक्षा सोनावणे, कॅप्टन शिवानी मनहास हे आहेत. लक्षात ठेवा बरं काय. यांची नावं विचारू शकतात की विमान कंपनी कोणती आहे? एअर इंडिया. ओके विमान कोणतं आहे? AI 176. हे एवढाच प्रश्न येतो. अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे 1 ऑगस्ट 2020 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे बघा म्हणजे कंप्लीट 100 वर्ष पूर्ण होतात 1 ऑगस्ट 1920ला. ओके सांगली वाटेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे. आणि त्यांनी समाज जागृतीसाठी तमाशे पोवाड्यांसारख्या कार्यक्रमातून त्यांनी लोकजागृतीचं काम केलं आहे. ओके म्हणजे आता 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे यांच्यावरही प्रश्न येऊ शकतो. बघा 1940 साली मोरारजी देसाईने तमाशा नृत्यावर बंदी आणली होती तरी त्याला न जुमानता त्यांनी तमाशांचे काय नामांतरण लोकनाट्य असं केले. त्यांचं लोकनाट्य कुठं आहे? लाल बावटा खूप प्रसिद्ध आहे बघा. ओके आणि बघा प्रमोद महाजनांनी त्यांना महाराष्ट्राचे संत असा गौरव केला आहे. आणि मॅक्झिम गार्गी या साम्यवादी लेखकामुळे ते प्रभावित झाले. क्रांतिसिंह नाना पटेल यांच्या कार्याचा पण त्यांच्यावर प्रभाव होता. ओके आणि हे लाल बावटा मी सांगितलं आता लाल बावटा कलापथक जो आहे शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर यांच्या मदतीने 1944 साली स्थापन केले. याच्यावर बऱ्याच वेळेस राज्यसेवेला प्रश्न विचारला बरं काय. आणि या पथकाच्या खालील चळवळीत योगदान दिलं होतं. या पथकानं स्वातंत्र्य लढा, कामगार चळवळ, गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ वगैरे. आता माझा रशियातील प्रवास हा प्रवास वर्णन कोणी लिहिलंय? अण्णाभाऊ साठे यांनीच लिहिलं आहे. पण राज्यसेवेला प्रश्न काय टाकला माहिती आहे? एक मला वाटते B का C पर्याय होता. माझं अमेरिकेतील प्रवास
असं आहे टाकलं होतं त्यांचं, म्हणजे खालीपैकी म्हणजे वरीलपैकी कोणते बरोबर आहेत किंवा खालीपैकी कोणते बरोबर आहेत असं टाकलं होतं. अमेरिकेचं टाकलं होतं, म्हणजे माझा रशियातील प्रवास कोणाचा आहे, अण्णाभाऊ साठे यांचा प्रवास वर्णन आहे. ओके, कादंबऱ्या कोणत्या आहेत, वारणेच्या खोऱ्यात चावडी, रानगंगा, वैर, फकीरा, मास्तर, खूप सुंदर कादंबरी आहे फकीरा वगैरे. ओके, मास्तर, चित्रा, अग्निदिव्य, या चित्रा कादंबरीवर पण प्रश्न विचारला आणि वैरवर आणि चावडी याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. ओके, ज्यांनी राज्यसभेचे पेपर चालले असतील त्यांना लक्षात येते. हिंदुस्थानी अवामी मोर्चा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये दाखल. बघा, हे काही नाही एवढं. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान अवामी मोर्चा काढला, 2015 मध्ये काढला होता यांनी. कार्यक्षेत्र बिहार होता आणि अध्यक्ष जीतनराम मांझी होते. यांनी काय केले, NDA मध्ये सामील झाले. स्टॅच्यू ऑफ पीस हे अनावरण, स्टॅच्यू ऑफ पीस, स्टॅच्यू ऑफ युनिटी जसं आहे ओके, तसं काय स्टॅच्यू ऑफ कुठलं पीसचं अनावरण करण्यात आलं. स्टॅच्यू ऑफ पीस म्हणजे काय, कोणाचं होतं, जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 191व्या जयंती. 191 लक्षात ठेवा काय, सॉरी 151, किती 151, 151. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी किती आहे रे, कितव्या जयंतीला, त्यांच्या 143व्या. बघा काय हसते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ठिकाण जेतापुरा पाली राजस्थानमधलं. ओके, कुणाचा आहे, जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज. आता त्यांच्याबद्दल तर माहिती दिलेली आहे. मग जन्म त्यांचा कुठ झाला आहे, बडोदा या ठिकाणी झालेला आहे. श्री भगवान महावीर यांचा संदेश प्रसारित करण्यासाठी निस्वार्थ भावनेने जैन संतांच्या रूपात आपले जीवन व्यतीत केले आहे त्यांनी. कविता, निबंध वगैरे त्यांनी लिहिलेले आहेत. ओके, स्टॅच्यू ऑफ पीस याबाबत लक्षात घ्या, उंची 151 इंच आहे आणि 151व्याच त्यांच्या काय जयंती निमित्त, बघा 151व्या जयंतीनिमित्त करणार आहेत. 151 इंच आहे. ओके, हा पुतळा काय कशापासून बनलेला आहे, अष्टधातूपासून, म्हणजे अष्ट म्हणजे 8 धातूपासून बनलेला आहे. ठिकाण पाली जिल्ह्यातला जेतापुरा राजस्थान येथे उभारण्यात आला आहे. मग सगळ्यात उंच पुतळा कोणता आहे जगातला, हाच आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. 31 ऑक्टोबर 2018 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. उंची 182 मीटर आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143. राज्यसभेला 145 करून प्रश्न विचारला होता, बरोबर ना. आणि 182 म्हणजे त्यांची तिथल्या आमदारांची संख्या होती, ते देऊन प्रश्न विचारला होता. आता लोकसभा निवडणूक 2019 एका दृष्टिक्षेपामध्ये आपण पुरी लोकसंख्या बघून घेऊ. जसं आपण महाराष्ट्राची लोकसंख्या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये बघितलंय, तसं आपण याच्यामध्ये एकदम स्पीडली बघू. बघा आता मतदानाचे एकूण टप्पे किती झालेत. जसं बघा, उत्तर प्रदेशची निवडणूक किती टप्प्यामध्ये झाली असा प्रश्न आला ना मित्रांनो, तसं विचारू शकता. तिकडं मतदानाचे एकूण टप्पे 7 झाले होते. कालावधी 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019. 2019 मधल्या घडामोडी आपण बघतोय. महाराष्ट्राचं इलेक्शन देखील 2019 मध्ये झालंय, ते पण आपण बघितलंय. ओके, बघा आता निकाल 23 मे 2019ला झालेला आहे आणि मे 2019लाच शपथ घेतली, बरोबर. आवृत्ती 17वी म्हणजे 17वी लोकसभा आहे. आवृत्ती म्हणजे 17वी लोकसभा आहे. लोकसभा सदस्य संख्या 552, पण 552 सध्या आहेत का रे, नाही. मग 552 प्रत्यक्ष निवडणूक 545 लोकांची होते. अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागा 84 आहेत, महाराष्ट्रात 5 आहेत. अनुसूचित जमातीसाठी म्हणजे ST साठी 47 आहेत, महाराष्ट्रामध्ये 4 आहेत. लोकसभेची एकच जागा असणार राज्य सिक्कीम, नागालँड आहे. ओके, आणि मिझोराम वगैरे आहे. सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असणारा मतदारसंघ निजामाबाद होता, 185. बघा आता निकाल लागलाय, त्यामध्ये हेच निकालच महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पार्टी जी आहे, भारतीय जनता पार्टी 303 आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 52, म्हणजे काय भाजपनं एकदम एखादी सत्ता मिळवल्यासारखं मिळवलं, 303 आहे. ओके, नंतर DMK 23, नंतर YSRCP 22, तृणमूल काँग्रेस 22. नॉर्मल लक्षात ठेवा, बाकी याच्या पलीकडे लक्षात ठेवायची गरज नाही. निवडून आलेले महिला सदस्य मात्र 78 आहेत. पूर्वी किती होते, 62. नॉर्मल गोष्टी लक्षात ठेवा, सगळे हे लक्षात राहणार नाहीत. सर्वात तरुण कोण, सर्वात वयोवृद्ध कोणता, सर्वात श्रीमंत कोणता, सर्वाधिक वेळा निवडून आलेला खासदार कोणता, एवढं मनेका गांधी म्हणजे गरज नाही. फक्त महिला किती आहेत, 78. आणि पहिले किती, 303, 52, 23, 22, 22. ओके, आणि काय 7 टप्प्यात झाली, हे महत्त्वाचे आहे. आणि निकाल 17वी लोकसभा हे एक महत्त्वाचं आहे. ओके, आणि अजून काय 78 आणि पूर्वी किती होती लोकसभेत, 62. सर्वात वयोवृद्ध तुम्ही बघू शकता, ते काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. सर्वाधिक मतांनी विजयी उमेदवार CR पाटील, नवसारी गुजरात इथून निवडून आलेले आहेत. बघा आता महाराष्ट्रातले खासदार हे महत्त्वाचं आहे. आता आपलं हे आणि हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तर बघा बाकी गोष्टीपेक्षा आणि सगळ्यात जर विचारलं तर गौरी सावंतवर प्रश्न येऊ शकतो, बरं काय लक्षात घ्या. म्हणजे निवडणुकीचं काय त्यांनी केलंय, पहिली तृतीयपंथी निवडणूक दूत म्हणून ठरलेली आहे.
निवडणूक दूत कोण, याच्यावर प्रश्न आला होता बघा. सचिन तेंडुलकर वगैरे यांच्यावर प्रश्न आला होता निवडणूक दूतवर, बरोबर ना, याच्या अगोदर 2014-15ला. तर बघा महाराष्ट्रातले खासदार भाजपाचे किती आले, 23 निवडून आलेत. किती आहेत रे टोटल, 48. म्हणजे 48 पैकी भाजपचे 23 आलेत, शिवसेनेचे 18 आलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आलेत, काँग्रेसचा 1 आलाय, वंचित बहुजन आघाडीचा 1 आलाय, अपक्ष 1, असे टोटल किती 48 पैकी सगळ्यात जास्त कुठं इथं बी भाजपचे आलेले आहेत. ओके. आता गौरी सावंत यांच्याबद्दल महत्त्वाचं आहे. भारतीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील तृतीयपंथी कुठले आहेत, हे मुंबईतील आहेत. आणि तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंतची निवडणूक दूत म्हणून नेमणूक केलेली आहे. विचारू शकतात बरं काय, म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी काय कुणाची, कोणत्या तृतीयपंथीची काय निवडणूक दूत म्हणून निवड करण्यात आली, कुणाची आहे, गौरी सावंत यांची निवड करण्यात आलेली आहे. 2014 पहिल्यांदाच काय तृतीयपंथीला मतदानाचा अधिकार दिला आहे सुप्रीम कोर्टानं. बघा, नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेतलेत. 30 मे 2019 रोजी त्यांनी शपथ घेतली. पूर्ण बहुमतानं सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेले पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतरचे तिसरे पंतप्रधान ठरलेले आहेत. बिगर काँग्रेसी दुसऱ्यांदा सत्तेवर येणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी हा भारताचे ते 15वे पंतप्रधान ठरलेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. आता बघा, हे काही महत्त्वाचं नाही. आता बघा, आतापर्यंतचे पंतप्रधान फक्त एक लक्षात घ्या, पहिले पंतप्रधान कोण आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू. सर्वाधिक काळासाठी तेच होते, 17 वर्ष इंडियन नॅशनल काँग्रेस. मग दुसरे कोण आहेत, सर्वात जास्त कालावधी इंदिरा गांधी आहेत. ओके. आता तिसरे बघू आपण. बघा, आता तर कोण आहेत तिसरे, मनमोहन सिंगच आहेत. ओके. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर काय रे गुलजारीलाल नंदा आलेत. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा काय जेव्हा मृत्यू झाला आहे त्यावेळेनंतर मात्र गुलजारीलाल नंदा आले, त्यानंतर लालबहादूर शास्त्री, त्यानंतर पुन्हा गुलजारीलाल नंदा आले. ओके, प्रभारी म्हणून. बघा, ते मग मागचेच लक्षात ठेवा. आता नरेंद्र मोदी, त्याच्यानंतर मनमोहन सिंग 9 ते 14, त्याच्या अगोदर मनमोहन सिंगच होते 4 ते 9. ओके. अटल बिहारी वाजपेयी मात्र काय रे 3 कालावधीसाठी होते. अटल बिहारी वाजपेयी त्यांचं विचारू शकतात कालावधी. ओके. म्हणजे का, तर मग हा दुसरा काय म्हणजे बिगर काँग्रेसी आहे नरेंद्र मोदी. मग त्यामुळं अटल बिहारी वाजपेयी बघा 1996 ते 96 म्हणजे 13 महिने 13 दिवस. आणि बघा इथं किती आहेत, त्यांनी इथं नरेंद्र मोदी काय अटल बिहारी वाजपेयी हे फक्त काय 13 दिवस आणि 13 महिने. आणि कुठं अटल बिहारी वाजपेयी इथं 13 महिने आणि इथं किती होते, 5 वर्ष पूर्ण होते. असं आहे त्यांचं. त्यानंतर आजपर्यंतचे लोकसभा अध्यक्ष गवा मावळंकर हे पहिले अध्यक्ष आहेत. आणि सध्याचे तर हे तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवू शकता 2-3 अयंगार असतील, सरदार हुकुमसिंग असेल, नीलम संजीव रेड्डी. खाली कोण लोकसभेचे अध्यक्ष नाही असे विचारू शकतात. 12वीच्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे, बरोबर ना, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. हां, आता बघा, देशातलं पहिली सी प्लेन सेवा सुरू कुठं झाली रे, देशातली पहिली सी प्लेन सेवा कुठं आहे असं विचारू शकतात. कुठं झाली, गुजरात. बघा, उद्घाटन कोणी म्हणलं की जनरली कुठं आहे रे उद्घाटन, कोणी करते, नरेंद्र मोदी. मग प्रत्येक जागी कशी काय पॉसिबल होते, बरोबर ना. बघा, तर बघा देशातील लय ऊर्जा आहे त्या माणसात. सी प्लॅन सेवा सुरू केली आहे. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. दिनांक 31 ऑक्टोबर 2020 राष्ट्रीय एकता दिनी, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त. ओके. बघा, स्थळ साबरमती, अहमदाबाद ते स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे केवाडिया या मार्गासाठी पहिली फेरी झाली. या सेवेच्या माध्यमातून 200 किलोमीटरचा प्रवास 45 मिनिटांमध्ये पूर्ण करता येईल. या सेवेसाठी पर्यटकांना 1500 रुपये मोजावे लागतील पर पर्सन. 1500. स्पाइस शटल कंपनीची सेवा आहे. कुणाची आहे, स्पाइस शटल कंपनीची. म्हणजे सर्व्हिस कुणाची आहे विचारू शकतात, कुठून कुठपर्यंत मार्ग आहे, स्थळ आहे विचारू शकतात. ओके. आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि स्थळ साबरमती ते स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. ओके. आणि स्पाइस शटल कंपनीची सेवा आहे. त्यानंतर सी प्लेन विषयी बघा. प्लेन म्हणजे प्लेनच आहे बघा, दिसतंय का तुम्हाला, अशी प्लेन असते पाण्यावर उतरणारे. बघा, आसन क्षमता 19 व्यक्तीचीच आहे. वजन आता प्रत्येक जागी प्रत्येक वेगळं दिलेलं असते. इंधन क्षमता लांबी 16 मीटर, उंची 6 मीटर, इंधन ज्वलन क्षमता तासाला एवढी आहे. आणि वजन वाहक क्षमता 5670 किलो आहे. म्हणजे एवढी वाहून घेऊ शकते आणि हिचं वजन एवढं आहे. ओके. असं ते काय लक्षात राहणार नाही तुमच्या. हार्नबिल हा खरं तर पक्षी आहे बरं का, लक्षात ठेवा. हार्नबिल महोत्सव कुठं, नागालँडमध्ये केला जातो. बघा, माझ्या मते कुठला तरी एका
कुठला तरी एका काय अशाच महोत्सवावर प्रश्न आला होता बघा. एक वेळेस प्रश्न आला होता, मला निश्चिंत आता लक्षात येत नाही. हॉर्नबिल महोत्सवावर नागालँड इथं हा भरवला जातो. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2020 दरम्यान साजरा केला जातो. नागालँड राज्यातील जवळपास 16 जनजाती एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. मग आता याच्यातलं महत्त्वाचं काय रे, की बाबा साधा प्रश्न विचारतात, हॉर्नबिल हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भरतो? मग काय म्हणाल तुम्ही? तिथे येतात मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा. आपलं वाचलं असतं, हे सगळं पुस्तक सगळं वाचलं, डोक्यात सगळं गेलं की यार नागालँड आहे का मेघालय आहे एवढं माहीत नाही राव. काय असं मग नागालँड नागाला हॉर्न दिला म्हणायचं. काय नागाला हॉर्न दिला, हॉर्नबिल लक्षात राहून जातं. येईलच असं नाही, पण एक राहावं लक्षात. ओके, हॉर्नबिल काय आहे मग? हा महोत्सव नागालँडची राजधानी कोहिमापासून 12 किलोमीटर अंतरावर नागा वारसा गावात साजरा केला जातो. पण हॉर्नबिल हा काय? पूजला जाणारा एक पक्षी असून हा महोत्सवामध्ये लोकगीत, लोकनृत्य आणि नाटक विष्कार केला जाते. हा एक म्हणजे त्यांचा एक म्हणजे काय संस्कृती पाळली जाते. हा हॉर्नबिल काय? पक्षी आहे, एक लक्षात ठेवा. ओके, आणि या पक्षाच्या जपणुकीसाठी ते काय करतात? तो महोत्सव साजरा करतात. दॅट्स इट. ओके, अशा प्रकारे बघा मित्रांनो, तुमचा राष्ट्रीय घडामोडी जेवढा आहे ते सगळा आपण याच्या अगोदर रेल्वेच्यामध्ये राष्ट्रीय घडामोडी बघितल्या आहेत. पर्यावरण, कृषी असेल किंवा मग काय आर्थिक घडामोडी असेल किंवा राजकीय घडामोडी असतील किंवा मग आपण अजून काय बघितलं रे, तुमच्या कुठल्या आता फक्त तुमच्या या राष्ट्रीयच्या कुठल्या फक्त योजना तेवढ्या राहिल्या आहेत, केंद्रीय योजना असेल आणि राज्य योजना असतील. बाकी जवळपास सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.